गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात आल्यात आणि याला कोकणवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। आरक्षणाला पसंती देत जवळपास 75% एसटी बसेस आता फुल झाल्यात आणि आतापर्यंत 3000 गाड्यांचं आरक्षण झालेलं आहे। तर गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येत आहेत आणि अनेक प्रवासी याचा लाभ घेत असतात। कोकणवासियांकडून याला चांगला प्रतिसाद दरवर्षीच मिळत असतो, यंदाही मिळालाय। आरक्षणाला पसंती देत जवळपास 75% एसटी बसेस आता आरक्षणानं फुल झाल्यात आणि आतापर्यंत 3000 गाड्यांचं आरक्षण झालेलं आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मोठ्या प्रमाणात कोकणात गाड्या सोडणार आहे आणि या गाड्यांचं आरक्षण 12 दिवस आधी फुल झाल्याचं पाहायला मिळते। जवळपास 75% आरक्षण जे आहे ते फुल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। यावर्षी कोकणात जवळपास 4300 अतिरिक्त बस गाड्या सोडण्यात येणार आहे। त्यातल्या 75% बसेस ज्या आहेत त्या 10 दिवस आधीच पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत। या बसचं आरक्षण जे आहे ते 26 जुलैपासून सुरू झालं होतं आणि आतापर्यंत सुमारे 3196 गाड्यांचं आरक्षण पूर्ण झालं आहे। त्यात 2439 इतकं ग्रुप बुकिंग पुन्हा जे आहे ते फुल झाल्याचं पाहायला मिळते आहे। मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर, नवी मुंबई इथून मोठ्या संख्येने कोकणातले चाकरमानी जे आहेत ते आपल्या कोकणातल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात आणि एस टी शिवाय पर्याय नसल्यामुळे एस टीलाच प्राधान्य मिळते। त्यामुळे यावेळेस एस टी डेपोला मात्र गणपती बाप्पा आत्ताच पावला असं दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव, मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।